राम राम विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना आपल्याला शिकायची आहे. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. आणि चला वही पेन काढून बसायचे. आता संकल्पना शिकायची आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण नामनामाचे प्रकार आणि भाववाचक नाम कशी तयार होतात ते शिकलो बाळांनो. आता शिकायचं काय? आता शिकायचं आपल्याला धर्मवाचक आणि धर्मीवाचक मध्ये काय फरक. गुरुजी चला पटकन सांगा, काय सांगायचं बाळांनो. धर्म आणि धर्मी मध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू. दोघांमध्ये नेमका फरक काय गुरुजी? काय फरक आहे लक्षात घ्या. आपण इंग्लिशवर जास्त प्रेम केलंय आणि आपल्याला इंग्लिशही नीट येत नाही आणि मराठीही नीट येत नाही. आणि चला बाळांनो आता आपल्याला शिकायचंय. काय शिकायचं गुरुजी? पटपट सांगा. आज शिकायचं आपल्याला धर्मवाचक. धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की वेलांटीचा फरक आहे गुरुजी. धर्मवाचक आणि धर्मीवाचक आपल्याला दिसतो वेलांटीचा फरक. पण बाळांनो तुम्हाला तुमच्या लक्षात आलं पाहिजे धर्म वेगळा आहे आणि धर्मी वेगळी आहे. धर्म म्हणजे भाव आहे बाळांनो. धर्म म्हणजे भाव. भाव म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच भाव. ज्याला आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला आपण हात लावू शकत नाही, त्याचं नाव काय? भाववाचक म्हणजेच धर्मवाचक म्हणजेच भाव म्हणजेच धर्म. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय काय धर्म म्हणजे काय गुरुजी? पटकन सांगा. धर्मवाचक नाम म्हणजेच भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे धर्मवाचक नाम म्हणजे भाववाचक आणि धर्मवाचक दोन्ही एकच. जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं, प्रामाणिकपणा, लहानपण, मोठेपणा, शांतता, क्रूरता, समता, बंधुता, मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, कर्तृत्व, गांधीगिरी, बामटेगिरी, लुच्चगिरी, कोणती नामे? नवलाई, दुलाई, जुलाई, अशी ही भाववाचक नामे तयार झाली होती. म्हणजेच कोणती नामे आहे ती? धर्मवाचक आहे. मग गुरुजी धर्मीवाचक कशाला म्हणायचं? मग सरळ साधं सोपं लक्षात घ्या. ज्या ठिकाणी हा भाव हा धर्म ज्याच्यामध्ये दडलेला असतो, ज्याच्यामध्ये दडलेला असतो. समजा या ठिकाणी आपण घेतला कोण? आपण घेतला या ठिकाणी रामभाऊ. कोण? हा रामभाऊ. आता आपण म्हटलं प्रामाणिक. अरे रामभाऊ कसा आहे? रामभाऊ लय प्रामाणिक आहे. रामभाऊ कसा आहे? प्रामाणिक आहे. आता या ठिकाणी रामभाऊ प्रामाणिक आहे, तर मग प्रामाणिकपणा हा रामभाऊचा स्वभाव आहे. मग आता मला सांगा प्रामाणिकपणा हे कोणतं नाम आहे? भाववाचक नाम आहे. प्रामाणिकपणा कोणतं नाम आहे? भाववाचक नाम आहे. मग हा प्रामाणिकपणाचा गुण कुणामध्ये? या प्रामाणिकपणाचा गुण कुणामध्ये? रामभाऊ मध्ये. मग रामभाऊ कोणतं नाम आहे? धर्मीवाचक नाम आहे. म्हणजे काय? धर्म म्हणजे भाव आणि भाव म्हणजे धर्म. तो धर्म ज्याच्यामध्ये असतो, ज्याच्यामध्ये वास करतो, ज्याच्यामध्ये तो वसलेला असतो, त्याचं नाव काय असतं? धर्मीवाचक. गुरुजी दुसरं उदाहरण सांगा एखादं. आता लक्षात घ्या. एखादे उदाहरण सांगायचे म्हणजे करायचे काय आहे. आता या ठिकाणी आपण असं म्हटलं की प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा स्वभाव आहे. प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा गुणधर्म आहे, स्वभाव आहे. आता या ठिकाणी गुणधर्म म्हटलं तरी चालतं, स्वभाव म्हटलं तरी चालतं. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं काय? लक्षात घ्यायचं प्रामाणिकपणा कोणतं नाम आहे? भाववाचक नाम.
भाववाचक नामाचं दुसरं नाव काय? धर्मवाचक नाम. इथपर्यंत तर आपल्याला डोक्यात आलंय. आता काय प्रामाणिकपणा कोणतं नाम आहे गुरुजी? ते भाववाचक नाम आहे, धर्मवाचक नाम आहे. मग आता हा जो भाव आहे, हा जो भाव आहे, हा जो धर्म आहे, या वाक्यात तो कुणामध्ये दडलेला आहे? कुत्र्यामध्ये दडलेला आहे. कशामध्ये? कुत्र्यामध्ये. आणि मग लक्षात घ्यायचं, हा जो प्रामाणिकपणाचा गुण कुत्र्यामध्ये दडलेला आहे, म्हणजे हे जर धर्म आहे, भाव आहे, तर मग ज्याच्यामध्ये दडलेला असतो त्याचं नाव असतं धर्मीवाचक नाम. मग आता या वाक्यामध्ये कुत्रा कोणतं नाम आहे? कोणतं नाम आहे गुरुजी? ते तर आता धर्मीवाचक आहे. हा, म्हणजे दिलेला भाव कोणत्या तरी नामात वसलेला असतो. दिलेला भाव कोणत्या तरी नामात वसलेला असतो, बसलेला असतो. म्हणजे कसं गुरुजी? समजा या ठिकाणी आपण घेतलं प्रामाणिक, काय? प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा मंदाचा, कोणाचा? मंदाचा. प्रामाणिकपणा हा मंदाचा स्वभाव आहे. प्रामाणिकपणा मंदाचा स्वभाव आहे किंवा गुणधर्म आहे. मग आता या वाक्यामध्ये प्रामाणिकपणा कोणतं नाम आहे गुरुजी? हे तर भाववाचक नाम आहे. हो, त्याला दुसरं नाव काय आहे? धर्मवाचक नाम आहे. यस, बरोबर. पण हा प्रामाणिकपणाचा गुण सध्या कुणामध्ये आहे? मंदामध्ये आहे. मग मंदा कोणतं नाम झालं? धर्मीवाचक. म्हणजे ज्यामध्ये धर्म दडलेला असतो त्या नामाचं नाव असतं धर्मीवाचक नाम. कळतंय का? काय? धर्म म्हणजे भाव, आणि तो भाव ज्याच्यात असतो त्याचं नाव धर्मीवाचक नाम. प्रामाणिकपणा भाववाचक नाम आहे. हा प्रामाणिकपणाचा गुण कुत्र्यामध्ये वसलेला आहे, म्हणून कुत्रा कोणतं नाम आहे? धर्मीवाचक. म्हणजे ज्याच्यामध्ये धर्मवास करतो, ज्याच्यामध्ये धर्मवास करतो त्याचं नाव काय असतं बाळांनो? धर्मीवाचक नाम. समजा आपण म्हटलं काय प्रामाणिकपणा झाला. आता जर आपण दुसरं उदाहरण घेतलं, काय? नम्रता हा माणसाचा गुणधर्म असावा. हा, किंवा आपण म्हटलं नम्रता हा राहुलचा स्वभाव आहे. नम्रता हा राहुलचा चांगला गुण आहे. चांगला गुण आहे. आता या ठिकाणी आपण असं म्हटलं नम्रता कोणतं नाम आहे गुरुजी? नम्रता भाववाचक नाम आहे. मग नम्रता, नम्र असण्याचा गुण या वाक्यात कुणामध्ये? राहुलमध्ये. मग नम्रता जर धर्मवाचक नाम असेल, भाववाचक नाम असेल, तर हा नम्रता गुण कुणामध्ये? राहुलमध्ये. मग राहुल कोणतं नाम झालं? धर्मीवाचक नाम. समजलंय? काय काय समजलंय? धर्मवाचक म्हणजेच भाववाचक, आणि तो भाव ज्याच्यात असतो त्याचं नाव असतं धर्मीवाचक. कळलं का? म्हणजे हा वेलांटीचा फरक म्हणजे पूर्णच फरक आहे. तुम्ही म्हणाल चुकून वेलांटी आली की काय, तर लक्षात घ्या, धर्म म्हणजे भाव, भाव म्हणजे धर्म, तो धर्म ज्याच्यात असतो ते म्हणजे धर्मी. एखाद्या मुलामध्ये खोडकरपणाचा गुण आहे. खोडकरपणा काय? भाववाचक नाम आहे. पण तो खोडकरपणा कोणात आहे? गण्यामध्ये का दिन्यामध्ये का गणपतराव मध्ये? ज्याच्यात असतो ते नाम असतं धर्मीवाचक नाम. धर्म, धर्मी. धर्म म्हणजे भाव, आणि तो भाव ज्याच्यात असतो त्याचं नाव धर्मीवाचक. धर्म म्हणजे भाव, आणि तो भाव ज्याच्यात असतो त्याचं नाव काय? धर्मीवाचक. समजलंय का? धर्म आणि धर्मी, धर्म आणि धर्मीवाचक नाम. समजले सर्वांना? चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती पाहण्यासाठी तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.